ठाकरे बंधू एकत्र आल्यानं महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीसमोर कडवं आव्हान उभं ठाकल्याची चर्चा सुरू झाली आहे। मात्र मुंबईसह राज्यातल्या प्रमुख 4 महानगरात ठाकरे युतीची ताकद तरी नेमकी किती, पाहुयात हा विशेष रिपोर्ट। ठाकरे युतीमुळे मुंबई पुणे नाशिकात काय फरक पडणार? गेल्या महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे युती किती सक्षम? कुणाकडे मत अधिक, महायुतीकडे की ठाकरे युतीकडे? ठाकरेंची ताकद किती, काय सांगते आकडेवारी? महापालिका निवडणुकांआधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीची घोषणा झाली आहे। या ठाकरे युतीमुळे मुंबई पुणे नाशिक या 3 महानगरातील महापालिका निवडणुकात चित्र बदलेल असा दावा केला जातोय। 2017 साली या 3ही महापालिकांसाठी मतदान झालं होतं। त्यावेळी एकसंध शिवसेना अस्तित्वात होती। त्यानंतर 2022 साली शिवसेनेत बंड झालं आणि त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुका पार पडल्या। या दोनही निवडणुकात ठाकरे बंधू आणि भाजपा मित्र पक्षांच्या ताकदीत बराच फरक पडल्याचं दिसतंय। मुंबईपासून सुरुवात करूयात। मुंबई महापालिका निवडणूक 2017, एकसंध शिवसेना 28.85% मतं, मनसे 8.52% मतं, एकत्र 37.37% मतं, भाजपा 27.29% मतं। 2017 मुंबई महापालिका निवडणुकीत दोनही ठाकरेंची एकत्रित ताकद भाजपापेक्षा जास्त होती। विधानसभा निवडणूक 2024, ठाकरेंची शिवसेना 23.5% मतं, मनसे 7.2% मतं, एकत्र 30.2% मतं, भाजपा 29.6% मतं, शिंदेची शिवसेना 17.9% मतं, एकत्र 47.5% मतं। 2024च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत महायुतीची ताकद ठाकरे युतीपेक्षा जास्त। विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र 30% आसपास, तर भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेनं 48% आसपास मतं घेतली होती। आता महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू 45% जास्त मतं मिळवतील का, त्याची चर्चा सुरू झाली आहे। शिवसेनेची ताकद आता 27% राहिलेली नाही। ती ताकद भारतीय जनता पक्षाला येऊन मिळालेली आहे। तो फरक भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना झालं गेलं विसरून बरोबर घेतलं असावं असा एक अंदाज आहे। सध्या तरी ताकद जर पाहिली तर ती भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाची एकत्रितरित्या जास्त आहे, भाजपचीही जास्त आहे एकट्याची। ठाकरे बंधू किती मतं मिळवतायत ते पाहणं हे खरोखरच एक अतिशय महत्वाचा मुंबईच्या वाटचालीतला घटक ठरणार आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाण्यात काय स्थिती आहे तीही पाहूयात। ठाणे महापालिका 2017 निवडणूक, एकसंध शिवसेना 28.83% मतं, मनसे 4.59% मतं, एकत्र 33.42% मतं, भाजपा 23.16% मतं। 2017 ठाणे महापालिका निवडणुकीत दोनही ठाकरेंची एकत्रित ताकद भाजपापेक्षा जास्त। ठाणे विधानसभा निवडणूक 2024, ठाकरेंची शिवसेना 22% मतं, मनसे 9% मतं, एकत्र 31% मतं, भाजपा 19% मतं, शिंदेची शिवसेना 49% मतं, एकत्र 68% मतं। 2024च्या विधानसभा निवडणुकीत ठाण्यात महायुतीची ताकद ठाकरे युतीपेक्षा जास्त। ठाणे महापालिका क्षेत्रात एकसंध शिवसेना सत्तेत होती, मात्र आता ठाकरे युतीला दुपटीपेक्षा जास्त मतसंख्या वाढवण्याचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे। आताची आकडेवारी आहे ती संपूर्णपणे जी तशीच्या तशी राहील असं चित्र नाही आहे। याचं मुख्य कारण बंडखोरी किती होते, उमेदवार किती उभे राहणार आहेत, या महायुतीमध्ये जे इच्छुक आहेत ते दुसरीकडे जाणार आहेत का, या सगळ्या राजकीय समीकरणावर हे चित्र अवलंबून आहे। पुण्यात 2017 साली महापालिकेत भाजपाची सत्ता होती। पुण्यात आता नव्या युतीमुळे ठाकरेंची ताकद किती तेही पाहूयात। पुणे महापालिका 2017 निवडणूक, एकसंध शिवसेना 14.19% मतं, मनसे 6.44% मतं, एकत्र 20.63% मतं, भाजपा 39.67% मतं। 2017 पुणे महापालिका निवडणुकीत दोनही ठाकरेंची एकत्रित ताकद
भाजपापेक्षा कमी. पुणे विधानसभा निवडणूक 2024. ठाकरेंची शिवसेना 9.5% मतं, मनसे 6% मतं, एकत्र 15.5% मतं, भाजपा 36% मतं, शिंदेची शिवसेना 4% मतं, एकत्र 40% मतं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत पुण्यात महायुतीची ताकद ठाकरे युतीपेक्षा जास्त. पुण्यात गेल्या वेळच्या महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिंदे सेनेची ताकद जास्त असल्याचं दिसतंय. शरद पवार आणि अजित पवार या ठिकाणी एकत्र लढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अशात पुणे शहरातील मतदारांची संख्या वाढवण्यासाठी आता ठाकरे बंधूंना प्रयत्न करावे लागणार आहेत. आता पुण्यापुरता जर विचार केला तर पुण्यामध्ये एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असताना देखील शिवसेनेचं स्थान इतकं जास्त नव्हतं. त्यामुळे आज मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे फार काही प्रचंड फरक पडेल अशी स्थिती नाही. भारतीय जनता पक्षाकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक आलेले आहेत आता की त्या सगळ्या ऑनस्लॉटमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन पुणे महापालिकेमधलं चित्र फार मोठ्या प्रमाणावर बदलेल अशी सुतराम शक्यता नाही. तर नाशिक महापालिकेतही 2017 साली भाजपा सत्तेमध्ये होती. त्या ठिकाणी ठाकरे बंधूंची ताकद काय आहे तेही पाहूयात. नाशिक महापालिका 2017 निवडणूक. एकसंध शिवसेना 24% मतं, मनसे 9% मतं, एकत्र 33% मतं, भाजपा 33% मतं. 2017 नाशिक महापालिका निवडणुकीत दोनही ठाकरेंची एकत्रित ताकद भाजपाच्या बरोबरीनं होती. नाशिक विधानसभा निवडणूक 2024. ठाकरेंची शिवसेना 27% मतं, मनसे 8% मतं, एकत्र 35% मतं, भाजपा 58% मतं. तीनही जागा भाजपानं लढवलेल्या होत्या. 2024च्या विधानसभा निवडणुकीत नाशिकमध्ये महायुतीची ताकद ठाकरे युतीपेक्षा जास्त होती. कधी काळी शिवसेना आणि राज ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्येही ठाकरे युतीला मोठे प्रयत्न करावे लागणार असं दिसतंय. इथे ताकद उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मनसेची आहेच. त्या ताकदीला ते किती बूस्ट देतात विषय घेऊन. आणि कारण शिंदेची शिवसेना खूप पॉवरफुल आहे, आपण नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना टक्कर द्यायची आहे, त्याच्यासोबत भाजपला टक्कर द्यायची आहे आणि बाकी त्यांचे जे सहकारी पक्ष हे त्यांना सामावून घ्यायचे आहेत. म्हणजे काँग्रेस पण ते सामावून घेण्याची शक्यता आहे, राष्ट्रवादी काही ठिकाणी सामावून घेतील. म्हणजे एक मोठी आघाडी तर निश्चितपणे विरोधकांची झाली आहे आणि ठाकरे बंधूंच्या युतीमुळे, त्याच्या अधिकृत घोषणेमुळे निश्चित त्यांना इथं बळ मिळणार आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं चित्र बदलेल असं सांगण्यात येत असलं तरी गेल्या 2 निवडणुकांमधील मतांची टक्केवारी मात्र वेगळं सांगते. अशा स्थितीत भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेला ठाकरे बंधू प्रचारात आव्हान देतील असं दिसत असलं तरीही प्रत्यक्षात मतदारांवर आणि मतांवर ते किती प्रभाव टाकू शकतील यावर निकाल अवलंबून असल्याचं दिसतंय. सध्या तरी केवळ युतीची घोषणा बदलासाठी पुरेशी नाही असं दिसतंय. मतांमध्ये याचं परिवर्तन करण्यासाठी पुढचे 2 आठवडे दोनही ठाकरे बंधूंना अधिक प्रयत्न करावे लागतील हे स्पष्ट दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.